बार्शी तालुक्यातील विधानसभा निवडणुकीबाबत बार्शीचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. आजी-माजी आमदारांची विधानसभेसाठी टीका-टिप्पणी सभा या होतच राहतील. याकडे सामान्य जनतेचं लक्ष कमी आहे. परंतु तिसरा पर्याय म्हणून नेहमीच शोध घेणाऱ्या बार्शीकरांना विश्वास बोले की भाऊसाहेब आंबेडकर याकडेही लक्ष वेधले जात आहे. अशातच मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या आदेशाची वाट पाहत मराठा समाज हा मराठा उमेदवारीच्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 17/10/2024 रोजी इच्छुक उमेदवार हे कानाकोपऱ्यातून अंतरावली सराटी येथे उपस्थित होते. बार्शीतून प्रहार संघटनेच्या संजीवनी बारंगुळे, आनंद काशीद व इतर मराठे शिलेदारही रवाना झाले. मराठा समाजाचे आंदोलन जिवंत ठेवून हाडाचे पाणी करणारा उमेदवारच बार्शीतून उभा करावा, असे साकडे संजीवनी बारंगुळे यांनी पाटलांना घातले. नमस्कार, मी संजीवनीताई बारंगुळे, बार्शी. काल अंतरवाली सराटी येथे आपले मराठा भूषण, मराठा योद्धा माननीय जरांगे पाटील भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आदेशाने काल बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पाडायचं का आपले उमेदवार उभा करायचे यासाठी चर्चा झाली. बरेच त्या मीटिंगमध्ये इच्छुक उमेदवार पण आले होते. बऱ्याच, मला वाटतं पूर्ण लांबपर्यंत रांगा होत्या. 2-3 किलोमीटरपर्यंत गाड्याचा ताफा उभा होता. साधी उमेदवारीसाठी बरेच मराठा बांधव इच्छुक तिथं आले होते. आम्ही स्वतः पाहिलं. त्यामध्ये दादानी आपल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळण्यासाठी मला वाटतं 14 महिन्यापासून आंदोलनं, उपोषणं केली. उपोषण करत असताना 9 दिवस, 10 दिवस, 15 दिवस सलग त्यांनी उपोषणं केली. परंतु आत्तापर्यंत या सरकारला, या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला घाम आला नाही. कुणबी आणि मराठा हे दोन्ही एकच आहेत हे वारंवार समजून सांगून सुद्धा त्यांना आणखीन जाग आलेली नाही. हे स्वार्थी सरकार होतं आणि त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी लोकांना बली दिलं. मला वाटतं 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बऱ्याच माझ्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. तरीसुद्धा या सरकारला घाम आला नाही. वारंवार जरांगे पाटलांनी त्यांना सांगितलं होतं की बाबा, आमच्या मराठा बांधवांना त्यांच्या हक्काचं आरक्षण आहे ते द्या, आणि जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर मला पुढचे पाऊल उचलावे लागतील, असं सांगून सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आली नसल्यामुळे काल जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे पाडायचं की उमेदवारी द्यायची यासाठी बैठक घेतली. आणि त्यामध्ये आपल्या संबंध मराठा बांधवांचा विचार, सगळ्याची मतं जाणून घेतली. कोणाचं मत काय आहे, कोण म्हणजे आपल्याला काय, कशा पद्धतीनं मार्गदर्शन हे स्वतःचं नाही करता आपल्या सगळ्या मराठा बांधवांना विचारात घेतलं. आणि त्यांनी विचारलं की बाबा, आपण काय केलं पाहिजे, पुढची दिशा काय झाली पाहिजे. का तर आता आचारसंहिता लागू झालेली आहे, आपल्याला या सरकारनं मराठा आरक्षण दिलं नाही, तर आपण काय भूमिका पुढची घ्यायची यासाठी सगळ्याची मतं जाणून घेतली. आणि सगळ्यांचं मत एकमतानं आलं. आणि जरांगे पाटील साहेबांना पण आमचं त्यांच्या मताला आम्ही सहमत आहे. परंतु काल ज्यावेळी आम्ही अंतरवाली सराटीला गेलो, तिथं बरेच लोक इच्छुक आले होते उमेदवारी पाहिजे म्हणून. तर पाटलांना आम्ही भेट घेऊन सुद्धा बोललो. मराठा योद्धा जरांगे पाटील साहेबांना म्हणालो की ज्या वेळी तुम्ही उपोषण केलं, आंदोलने केलं, 15-15 दिवस तुम्ही अन्न पाणी न खाता एकही दिवस तुम्ही तिथं उपोषणे केली, तशाच तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रत्येक तालुक्यावरती जे बी काही मराठा आरक्षण मिळण्यासाठी जे माझे बांधवांनी, जे मराठा बांधवाचं आंदोलन आहे हे चालू ठेवलं आहे. तर उदाहरणार्थ आमच्या बार्शीमध्ये आनंदजी काशीद यांनी सुद्धा आपल्या घराबाराचा विचार केला नाही, शेतीचा नाही, आई बाबांचा नाही, मुलाबाळाचा विचार न करता जो बी काही आदेश माननीय आपले जरांगे पाटील देतील त्यांच्या आदेशानुसार आपले आनंदजी काशीद साहेब यांनी बार्शीमध्ये प्रत्येक आंदोलनं एकदम निस्वार्थ हाडा आणि रक्ताचं पाणी करून त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला मानाचा मुजरा आहे. जरांगे पाटील साहेबांच्या
सांगण्यावरून जे बार्शीमध्ये आंदोलन मराठा आंदोलन म्हणून जिवंत ठेवलंय, यांना मानाचा मुजरा. आणि पाटला नाकाला आम्ही बोललेलो पण आहोत की आपण जो उमेदवारी जी देणार आहात बार्शी तालुक्यामध्ये, तर ती उमेदवारी देत असताना आनंदजी काशी साहेबांचा विचार करावा, जेणेकरून त्यांना विचारात घेऊन उमेदवार कुठला द्यावा, कशा पद्धतीनं द्यावा यांना विचारात घ्यावं. आणि बार्शीमध्ये उमेदवार देणं गरजेचंच आहे, हे पण आम्ही चर्चा केली. आणि पाटील साहेबांनी पण म्हणाले की आम्ही त्या गोष्टीचा विचार करू आणि विचार होणार आहे. जे आता बाकीचे बरेच लोक आता मला काल दिसले, मराठा आरक्षण मिळण्यासाठी आपल्या मराठा बांधवांनी आनंदजी काशी साहेबांना बरंच सहकार्य झालेलं आहे, नाही म्हणत नाही. पण मला वाटतं प्रोटोकॉलनुसार जाणं गरजेचं आहे आणि गरजेचं होतं. पण प्रत्येक जण आता उमेदवारी म्हटलं की पळू पळू जरांगे पाटील साहेबाकडे जातं. पण जरांगे पाटील साहेबांना पण माहीत आहे की आपल्या मराठी बांधवासाठी आंदोलक म्हणून आंदोलन कुणी उभा केलं, बार्शीमध्ये आंदोलन कुणी छेडलं, कुणी कशा पद्धतीनं आंदोलन केलं, कुणी हाडाचं रक्ताचं पाणी केलं, हे सगळं त्यांना माहीत आहे. आणि त्यांना आम्ही पण बोललो. आणि जे उमेदवारी मागायला जातात त्यांना पण विनंती आहे की तुम्ही प्रोटोकॉल पाळावा. आनंदजी काशी साहेब यांना पण विचारात घ्यावं, ज्यांनी आपलं आंदोलन मराठा आंदोलन जिवंत ठेवलं, जे पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीमध्ये आंदोलन केलं. या मराठा बांधवाला न विसरता तुम्ही त्यांना पण विचारात घेतलं पाहिजे. यासाठी आम्ही आपले माननीय जरांगे पाटील साहेबांना आपल्या बार्शीमध्ये आपल्या वतीनं उमेदवार द्यावा, चांगला द्यावा. आणि ज्यावेळी आपण उमेदवार द्याल त्यावेळी आनंदजी काशी साहेब यांना विचारून, यांना विचारात घेऊन, यांच्या भावना समजून घेऊन तुम्ही उमेदवार द्यावा, असं आम्ही काल बोललो. त्या पद्धतीनं पाटील साहेबांनी होय बोलले. आणि त्यांना आताची उद्याची जी 20 तारखेची बैठक आहे त्यामध्ये ठरणार आहे की आपण उमेदवारी द्यायची की नाही, हे ठरणार आहे. आणि लवकरच बार्शी तालुक्यासाठी आपल्या मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्याकडनं उमेदवार जाहीर होणार आहे. आणि माझ्या मराठा बांधवांना विनंती की जेवढा आपल्याला त्रास झाला आहे, या ज्या सरकारानं, या गेंड्याच्या कातडीच्या लोकांनी आपल्याला आश्वासन तर दिलं, परंतु मराठा आरक्षण दिलं